नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुनश्च स्वागत आहे ज्ञानांकुर फाउंडेशनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। विद्यार्थी मित्रांनो, सध्या खूप चर्चेचा विषय चालू आहे। सध्या त्याच्यावर डिबेट आणि डिस्कशन्स हे आंतरराष्ट्रीय स्तर असेल, राष्ट्रीय स्तर असेल, प्रत्येक ठिकाणी याच्यावर चर्चा होतीये। ती चर्चा म्हणजे काय की आता अर्थव्यवस्था ही पर्यावरणीय अर्थव्यवस्था असायला पाहिजे, म्हणजे इकोलॉजिकल इकॉनॉमी ही असायला पाहिजे। मग ही पर्यावरणीय अर्थव्यवस्था म्हणजे काय, त्याच्या मागची असलेली भूमिका काय, त्यासोबत आंतरराष्ट्रीय स्तरावर जेवढ्या पण काही बैठका होता त्या प्रत्येक बैठकीमध्ये याच्यावर का एम्फेसाइज केलं जातं, व्हाय वी आर नीड द काइंड ऑफ अ इकोलॉजिकल इकॉनॉमी, बिकॉज ऑफ की तुमची इकॉनॉमी ग्रो होतीये, परंतु ती इकॉनॉमी ग्रो होत असताना त्याचे जर फुटप्रिंट बघितले तर ते एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशनच्या आधारावर तयार झालेले दिसून येत आहे। मग याच्यावर कंटिन्युअसली चर्चा होतीये की आता अर्थव्यवस्थेचं असलेलं मार्गक्रमण हा बदलला पाहिजे, अर्थव्यवस्था ही स्विच केली पाहिजे। मग अर्थव्यवस्था ही टोटली 360 डिग्रीमध्ये चेंज होऊ शकते का, किंवा त्याला पर्यायी स्वरूप काही आहे का, यावर सगळ्या स्वरूपामधल्या चर्चा आता इथं सगळीकडे चालू आहे। मग आपण एक छोटासा प्रयत्न म्हणून का होईना याच्यावर आज आपण डिबेट करणार आहोत किंवा डिस्कशन करणार आहोत। जर तुमचे काही क्वेश्चन्स असेल, जर तुमचे काही त्या स्वरूपातले असलेल्या मनामधले काही गोष्टी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट पोस्ट करा, त्याचं असलेलं उत्तर मी लगेच त्या स्वरूपामध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येईल। आणि विशेषतः विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला ह्या गोष्टी आणि अशा अनेक स्वरूपातल्या काही गोष्टी डिटेलमध्ये जाणून घ्यायच्या असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की सर ह्या लेक्चरवर किंवा ह्या गोष्टीवर तुम्ही भाष्य केलं पाहिजे, तर नक्की मी त्याच्यावर सविस्तररित्या अभ्यास करून त्यावर आपण चर्चा घडवून आणू शकतो। त्यामुळं आज आपण पर्यावरणीय अर्थव्यवस्था काय आहे, सोबतच लिनियर इकॉनॉमी काय आहे, रिसायकलिंग इकॉनॉमी काय आहे, आणि सोबतच त्या प्रकारची आता जो COP27 मध्ये चर्चा चालू आहे ती म्हणजे सर्क्युलर इकॉनॉमी, मग त्याच्यावरही आपल्याला आज भाष्य करायचं आहे, किंबहुना ते आपल्याला समजून घ्यायचं आहे। मग मी ॲडव्होकेट सुधीर बोडखे तुमचं सहर्ष स्वागत करतोय माझ्या या ज्ञानांकुर फाउंडेशन्समध्ये। उद्देश हाच सेवार्थ असणे, आलं लक्षात? चलो सुरुवात करूया की का चर्चेमध्ये चालू आहे। सध्या मुद्दा गाजतोय आणि हा मुद्दा गाजतावेळेस आपल्याला प्रत्येक गोष्टीचं असलेलं सखोल ज्ञान असणं अपेक्षित आहे। मग अशा वेळेस चर्चा चालू आहे की आपल्याकडं सर्क्युलर इकॉनॉमी परत रिइनबिल्ड करावी की काय, किंवा सर्क्युलर इकॉनॉमीचा असलेला संदर्भ वारंवार घेतला जातोय का, तर एक तर COP27 जी झाली तर त्याच्यामध्ये भारताचं असलेलं प्रतिनिधित्व जेव्हा केलं गेलं तर त्यावेळेस याच्यावर चर्चा झालेली आपल्याला दिसून येते। मग आता हे COP27 काय आहे, तर कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज याची 27वी बैठक आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर। हे कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज कशासाठी असतात, तर एका प्रकारे संपूर्ण जगाचं असलेलं लक्ष वेधून घेणे की एन्व्हायरमेंटलचं डिग्रेडेशन कसं चालू आहे, एन्व्हायरमेंटलमध्ये पोल्युशनची लेवल किती वाढलेली आहे, किंवा एन्व्हायरमेंटच्या संदर्भामध्ये त्याला ग्रॅब करणे किंवा त्याला कमी स्वरूपामध्ये कसं आणणे, याच्यासाठी चर्चा विनिमय करण्यासाठी ही एक त्या प्रकारची कॉन्फरन्स असते। आणि ह्या कॉन्फरन्समध्ये नियर टू बी सर्व देश भाग घेत असतात, प्रत्येक देशाचे डेलिगेट्स तिथं जातात। मग ते मंत्री असो किंवा सेक्रेटरियल लेवलचा असलेला एखादा IFS ऑफिसर असो, तो जातो तिथं डिस्कशन ठेवतो आणि स्वतःच्या देशांनी काय काय इनिशिएटिव्ह्ज घेतलेले आहे, कोणत्या स्वरूपातले इनिशिएटिव्ह्ज घेतलेले आहे याच्यावर सविस्तररित्या त्याच्यामध्ये चर्चा केल्या जातात। मग इथं नॉलेजची देवाणघेवाण केल्या जाते, सोबत एखाद्या देशाने चांगला काही प्रोग्राम लॉन्च केला असेल तर त्या देशाचं असलेलं प्रेझेंटेशन त्या COP27 मध्ये किंवा COPच्या असलेल्या कॉन्फरन्समध्ये ठेवल्या जातात। मग त्याच्यावर प्रत्येक देश स्वतःचे विचार मांडतो, आणि जर एखाद्या देशाला दुसऱ्या देशाकडनं अशा प्रकारची काही टेक्नॉलॉजी घ्यायची असेल तर तिथं नॉलेज ऑफ शेअरिंग आणि इक्विपमेंट शेअरिंग्स पण केल्या जाऊ शकतात। म्हणजे थोडक्यात त्या स्वरूपातली असलेली ही एक काय आहे, बैठक आहे, आणि ह्या बैठकी अंतर्गत सगळ्या गोष्टी चर्चेल्या जातात। मग अशा स्वरूपातली ही जी 27 क्रमांकाची किंवा 27वी जी बैठक होती COP27, तर त्याच्यामध्ये ही चर्चा चालू झाली की आता अर्थव्यवस्थेचं स्वरूप बदलायला पाहिजे, अर्थव्यवस्था ही बदलत्या काळानुसार आपण त्याच्यामध्ये बदल केला पाहिजे। मग काही टर्मिनॉलॉजीज तिथं इव्हॉल्व झाल्या, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची टर्मिनॉलॉजी आहे ती म्हणजे सर्क्युलर इकॉनॉमी। हा तर झाला आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या चर्चेचा भाग, जेणेकरून भारतानेही तिथं पार्टिसिपेट केलं आणि भारतानेही स्वतःचं विलिंगनेस दाखवलं की यस वी आर रेडी टू ॲडॉप्ट इट,
आम्ही रेडी आहोत सर्क्युलर इकॉनॉमीचं प्रमोशन करण्यासाठी. मग त्या अनुषंगाने नोव्हेंबर महिन्याचं जे 2023चं जी योजना मासिक आहे ही शासकीय स्वरूपातली मासिक आहे आणि ह्या मासिकाअंतर्गत इंडियन गव्हर्नमेंटनी प्रॉमिस केलेला आहे की येस वी आर विलिंग टू बी चेंज दिस इकॉनॉमी अंडर द नेम ऑफ सर्क्युलर इकॉनॉमी. मग आता ही सर्क्युलर इकॉनॉमी समजून घेणं हे आपल्या प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे, किंबहुना आपल्या हुशार जनतेचं हे एक प्रकारचं समाधानकारक असलेली कृत्यता असणार आहे, हे आपल्याला समजून घेणं आहे. मग आता इथं योजनासारख्या मासिकामध्ये पण याच्यावर चर्चा झाली, आंतरराष्ट्रीय चर्चावर झालेली आहे. मग अशा वेळेस भारताचं कॉन्ट्रीब्युशन काय असायला पाहिजे. मग आता एक लक्षात ठेवा, ज्या वेळेस आपली अर्थव्यवस्था वाढत असते त्या अर्थव्यवस्थेच्या मागं असलेले कॉन्ट्रीब्युटर घटक हे फार मोठे असतात. जसे की इंडस्ट्री झालं, त्याच्यानंतर तुमचं असलेलं एम्प्लॉयमेंट झाले, त्याच्यानंतर टेक्निकल एज्युकेशन झालं. ह्या सगळ्या गोष्टीमुळं प्रत्येक देशाची इकॉनॉमी ही ग्रो होत असते. परंतु त्याचा असलेला दुष्परिणाम पण आपल्याला तिथं सायमल्टेनियसली दिसतो. जसं की ग्रोथ आणि डेव्हलपमेंट. ज्यावेळेस आपण डेव्हलपमेंटच्या मागं बघतो तर त्यावेळेस डेव्हलपमेंट करता वेळेस तुमच्या असलेल्या एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन होणार म्हणजे होणार. म्हणजे पूर्वी जर 4 इंडस्ट्री असेल आणि आता 10 इंडस्ट्री वाढत असेल तर ॲटोमॅटिकली कार्बन डायऑक्साईड असेल, कार्बन मोनॉक्साईड असेल किंवा तुमचे ग्रीन हाऊस गॅसेस जे आहे ते इमिट जास्त केल्या जातात. मग ॲटोमॅटिकली यांचं प्रोडक्शन वाढलं किंवा यांचं कन्झम्पशन लेवल वाढत जात असेल तर तुमच्या असलेल्या एन्व्हायरमेंटलचं डिग्रेडेशन होऊ शकतं. जसे की फॉर एक्झाम्पल आज आपल्याकडची असलेली लोकसंख्या दिवसंगणित वाढत गेली. चायनाला आपण त्याच्या मागं पाठीमागं टाकलं आणि यानुसार आपल्याकडचं असलेलं इंडिव्हिज्युअल लेवलचं कन्झम्पशन्स ऑफ एनर्जी याचा पर्सेंटाईल देखील पण काय झालेलं आहे, वाढलेलं आहे. जर आपण बघायला गेलं तर सामान्यतः आपल्याकडं जे पेट्रोलचे दर होते ते पहिले 60 रुपये लिटर होते, परंतु आता ते 105 रुपये लिटरपर्यंत झालंय. त्याच्या मागचा उद्देश हा होता की रेट वाढवला तर कदाचित पेट्रोलचं कन्झम्पशन कमी होऊ शकतं, परंतु आपल्याकडची लोकसंख्या त्या प्रकारच्या असलेल्या जिओमॅट्रिकल प्रोपोर्शननी वाढताना आपल्याला दिसतेय. मग अशा वेळेस एनर्जी कन्झम्पशन पण देखील काय होतंय, वाढताना आहे. तशा प्रकारच्या सोबत आपल्याकडच्या फॉसिल्स फ्युअल्स जे आहे ते फॉसिल्स फ्युअल्स पण जास्त प्रकारचं कन्झम्पशन केल्या जात आहे. मग ॲटोमॅटिकली कोल असेल किंवा बाकीच्या ज्या काही नॅचरल रिसोर्सेस आहे त्याची कमतरता वाढत चाललेली आहे. मग हे सगळं जेव्हा गोष्टी आपण बघतो तर त्याच्यामुळं कुठंतरी आपल्या इकॉनॉमिकलला बूस्ट भेटतीये, डेव्हलपमेंट भेटतीये, परंतु सायमल्टेनियसली आपलं एन्व्हायरमेंटल डिग्रेड केल्या जात आहे. हा तर झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होत असताना सायमल्टेनियसली तुमचं असलेलं वेस्टेजिंग जी आहे ती वाढत जाते. वेस्टेजिंग म्हणजे काय की ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट कन्झ्युम करतो, एखादी गोष्ट गृहीत करतो तर त्यावेळेस त्याचा यूज करून आपण थ्रो आउट करतो. मग अशा वेळेस त्या प्रकारच्या गोष्टीमुळं वेस्टिंग हे काय चाललं आहे, वाढत चाललेलं आहे. आज बघा ना, आज प्रत्येक व्यक्तिमत्व हा कॉम्प्युटर असेल किंवा तुमचे असलेले टेक्नोसॅव्हिकल काही गॅजेट्स असेल त्याचा वापर हा 100% करतो, परंतु त्याची असलेली लाईफ लॉंग जी ड्युरेबिलिटी आहे ती आहे 1 ते 2 वर्ष किंवा 3 वर्ष. परंतु 3 वर्षानंतर तो गॅजेट आपण काय करतोय, थ्रो आउट करतोय. मग अशा प्रकारचे असलेले जे एन्व्हायरमेंटला हार्मफुल असलेले पर्टिक्युलर जे प्लॅस्टिकचे असलेले गॅजेट्स आहे त्याचाही काय चालला आहे, वापर वाढत चालला आहे. म्हणजे एका साईडला इकॉनॉमिक ग्रो होतीये परंतु सायमल्टेनियसली इकॉनॉमिक एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन वाढत चाललेलं आहे. मग याला काही पर्याय आहे का, तर पर्याय आहे ते म्हणजे सर्क्युलर इकॉनॉमी. मग आज आपण त्याच्यावर चर्चा करणार आहे की कशामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहे आणि त्याच्या मागची असलेली पाठीमागची असलेली भूमिका पहिले कशी होती आणि आत्ता काय असणार आहे आणि इन फ्युचरिस्टिक आपल्याला काय करायचं आहे. मग ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस पहिल्यांदा आपल्याला इकॉनॉमिकच्या प्रोडक्शन बेस आणि कन्झम्पशन बेसिसची असलेली संदर्भता लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात इकॉनॉमी ज्यावेळेस प्रोडक्शन करते आणि त्याचं कन्झम्पशन कशा प्रकारे होतंय याच्या बेसिसवर जेव्हा तुम्ही आयडेंटिफाईड करता तर त्यावेळेस त्याचे 3 प्रकार पडतात. मग इकॉनॉमीमध्ये तुम्ही कन्झ्युम काय करताय आणि त्या प्रकारचं असलेलं त्याचं युटिलायझेशन कसं करताय हे सगळं 3 गोष्टीवर आधारित आहे. पहिलं आहे लिनियर इकॉनॉमी, दुसरी आहे रिसायकलिंग इकॉनॉमी आणि तिसरी आता आपल्या डोळ्यासमोर येत आहे ती म्हणजे काय आहे, सर्क्युलर इकॉनॉमी. मग आपण पहिले लिनियर इकॉनॉमी काय आहे हे समजून घेऊ आणि लिनियर इकॉनॉमीच्या माध्यमातून आपल्या इन फ्युचरिस्टिक गोष्टीमध्ये आपण कसा बदल केला पाहिजे, आता कसा बदल करतोय आणि येत्या काळामध्ये आपल्याकडं त्याच्याकडनं बघण्याचा दृष्टिकोन कसा असेल हे आपल्याला इथं बघता येऊ शकतं. बघा,
पहिलं आहे लिनियर इकॉनॉमी. लिनियर ह्या शब्दाचा अर्थ होतो सरळ रेषा. आपण सोप्या भाषेत जर बघायला गेलं तर लिनियर म्हणजे काय, तर सरळ रेषा. पहिले काय असायचं की एखादी गोष्ट ज्यावेळेस तुम्ही कन्झ्युम करतात किंवा नॅचरल रिसोर्सपासून एखादी गोष्ट बनवता, जसे की फॉर एक्झाम्पल पहिले काय असायचं की तुम्ही नॅचरल रिसोर्सचा वापर करायचे, त्याच्यावर प्रोसेस करायचे, प्रोडक्ट बनवायचे, ते यूज करायचे आणि नंतर थ्रो आउट करायचे. ही पहिले आपल्या इकॉनॉमिकल स्टेजेस होत्या प्रत्येक देशाची. ज्यावेळेस 16व्या शतकांमध्ये युरोपियन युनियनच्या अंतर्गत इंडस्ट्रियलायझेशन झालं, म्हणजे औद्योगिकरणाची वाटचाल तिथं वाढली, तर त्याच्यानंतर प्रत्येक इकॉनॉमीमध्ये अशा प्रकारचे चेंजेस दिसून आले. मग सुरुवातीच्या काळामध्ये प्रत्येक देशामध्ये ही लिनियर इकॉनॉमी आपल्याला एक्झिस्टमध्ये असताना दिसते की नॅचरल रिसोर्सचा वापर करणे, प्रोडक्ट बनवणे, यूज करणे आणि थ्रो करणे. मग त्याच्या असलेल्या संदर्भामध्ये याच्यामुळं आपल्याकडं वेस्टेज जास्त वाढलं होतं. एक उदाहरण देतो प्लॅस्टिकचं. पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे आपल्या आजी आजोबांच्या किंवा त्याच्याही पूर्वी असले एक आपले पणजोबा किंवा यांच्या काळामध्ये प्लॅस्टिक नावाची गोष्ट नव्हती. बाजारात जर जायचं तर कापडी पिशवीची थैली घेऊन जायचे किंवा त्या स्वरूपातला दुसरं एखादं साहित्य घेऊन जायचे. परंतु जसा प्लॅस्टिकचा यूज कळायला लागला, प्लॅस्टिकचं असलेलं कन्झम्पशन वाढत गेलं, तर आपण त्याच्या स्वरूपातलं मॅन्युफॅक्चर वाढवलं, त्याचं कन्झम्पशन वाढल्यामुळं तिथं वेस्टेज मटेरियल जास्त व्हायला लागले. मग त्याला डिस्पोज करायचं का, डिस्पोज कसं करायचं याचं तंत्रज्ञान बिलकुल आपल्याकडं नव्हतं. मग जी इकॉनॉमी की ज्याच्यामध्ये तुम्ही फक्त कन्झ्युम करताय आणि कन्झ्युम करून त्याच्या वेस्टेजिंग मटेरियलचं काय होईल याचा विचार करत नाही, तर त्या इकॉनॉमीला म्हणलं जातं लिनियर इकॉनॉमी. आत्तापर्यंत म्हणजे 20व्या शतकांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी लिनियर इकॉनॉमीच्या असलेल्या आधारावरच होताना आपल्याला दिसून येते. प्रत्येक गोष्ट बघा, इवन दो तुमच्या असलेल्या 2005, 6, 7, 8 पर्यंत तुमच्याकडे एक मोबाईल असायचा जो की साधा मोबाईल असायचा. तो तुम्ही काय केला, घेतला, यूज केला, कन्झ्युम केला, 10 वर्ष ठेवलं आणि नंतर काय केलं, थ्रो आउट केलं. मग त्या थ्रो आउट केलेल्या मोबाईलचं रिसायकलिंग होईल की नाही याचा कधी विचार केला का, नाही. परंतु इकॉनॉमीमध्ये त्याची डिमांड वाढली, तुम्ही मॅन्युफॅक्चर वाढवल्यानंतर त्याच्यामध्ये हळूहळू बदल केले. परंतु आज गायपर्यंत तुमचे जे गॅजेट्स आहे ते वेस्टेज मटेरियल म्हणून बघितल्या जात आहे, सेम ॲज अ काइंड ऑफ अ प्लॅस्टिक असणार आहे. मग हे जेव्हा आपण बघतो तर ही लिनियर इकॉनॉमीमध्ये असते की ज्याच्यामध्ये फक्त यू आर टेकिंग द काइंड ऑफ अ पर्टिक्युलर गोष्टी फ्रॉम नॅचरल रिसोर्सेस, देन यू वेअर मेड इट, तुम्ही बनवता आणि त्याच्यानंतर काय करतायत, डिस्पोज करतायत, त्याचं काय होईल याचा विचार करत नाही. मग अशा प्रकारची इकॉनॉमी जिथं रन करते त्याला म्हणतात लिनियर इकॉनॉमी, सिंपल भाषेमध्ये. आता दुसरी इकॉनॉमी आहे ती म्हणजे काय, रिसायकलिंग इकॉनॉमी. आता बघा, थोडं माणसाची बुद्धी वाढली, माणसाचं असलेलं अवेअरनेस वाढलं, माणसाला आता कळून चुकलं की आपण पर्यावरणासोबत जास्त त्या प्रकारची छेडखानी करू शकत नाही. पर्यावरणाचं असलेलं जे अस्तित्व आहे ते आपण मान्य केलं पाहिजे आणि उलट पर्यावरणाला हार्म करण्यापेक्षा आपल्याकडनं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन गोष्टी घडू शकतात का त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. मुख्यत्वे करून ज्यावेळेस आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये जेव्हा आपण एक चढता आलेख बघतो तर त्यावेळेस आपल्याला हेही लक्षात घेणं गरजेचं आहे की त्या चढता आलेखमध्ये प्रत्येक पायरी ही पर्यावरणपूरकाची असायला पाहिजे. आपण जर 100 झाडं तोडत असेल तर आपल्याकडनं 1000 झाडांची पहिलेच तिथं पूर्तता झालेली पाहिजे. का, एका साईडला तुम्ही एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन करताय आणि सायमल्टेनियसली तुम्ही इंडस्ट्रियलायझेशन वाढताय, हे इथं सायमल्टेनियसली होऊ शकत नाही. आज आपल्या समृद्धी महामार्ग बांधले आहे, मोठमोठ्या गोष्टी आपण तिथं कन्स्ट्रक्ट करतोय, मोठमोठ्या बिल्डिंग्स करतोय आणि ह्या ग्लोबल वॉर्मिंगसाठी असलेले घटक ते म्हणजे काय असणार आहे, हे सगळे घटक. मग याच्यामुळं आपल्याला माहिती की 2013चा उत्तराखंडचा फ्लड असेल किंवा आत्ताचा त्या प्रकारचा असलेला फ्लडिंग असेल, तमिळनाडूमध्ये आलेला फ्लड असेल, हे काय आहे, एका प्रकारे असलेलं ग्लोबल वॉर्मिंगची सायन्स आहे. मग हे जेव्हा माणसाला कळालं किंवा मानव जातीला कळालं तर त्यांनी कुठंतरी आता इकॉनॉमिकमध्ये बदल केला, म्हणजे अर्थव्यवस्थेच्या चालचलनामध्ये बदल केला. मग काय बदल केला तर त्यांनी सांगितलं, म्हणजे आपण अशा प्रकारची रणनीती आखली जसं की आपण रिसोर्सेस यूज करणार, त्या रिसोर्स यूज करून आपण त्याला
मॅन्युफॅक्चर करणार, मॅन्युफॅक्चर करून त्याचं कन्झम्पशन यूज करणार आणि परत त्याला रिसायकलिंगच्या माध्यमातून आपल्या असलेल्या परत गोष्टीच्या असलेल्या ज्या गरजा आहे त्या पूर्णत्वावर आपण नेतोय. जसं की उदाहरणार्थ आता बघा पेट बॉटल्स आहे, आपण कोल्ड्रिंक्स पितो, वॉटर बॉटल्सनी पाणी पितो आणि ते पिल्यानंतर आपण पहिले इकडं तिकडं फेकायचो. परंतु आता बघा रेल्वे स्टेशन असेल किंवा तुमचे असलेले मोठमोठे जे एअरपोर्ट्स आहे किंवा छोटे जे बस स्थानक आहे म्हणजे बस स्टेशन आहे, तर तिथं काय केलेलं आहे की पर्टिक्युलर मशीन्स टाकलेली आहे आणि त्या मशीनमध्ये तुम्ही ती बॉटल टाकली की त्याचं असलेले पीसेस तयार होता, म्हणजे पीसेस ऑफ दॅट बॉटल्स, त्या पेट बॉटल्सचे पीसेस होता, नंतर ते कलेक्ट केल्या जातात आणि त्याला नंतर परत मेल्ट करून त्याची परत एक पेट बॉटल्सचा रिफॉर्मर्स बनवल्या जातं. मग हे जे आपण करतोय तर त्याच्या मागचा मूळ उद्देश हाच आहे की इकॉनॉमिक्समध्ये पैसा फिरला पाहिजे, इकॉनॉमिक्समध्ये लोकांना रोजगार भेटलं पाहिजे, परंतु त्याच्यामुळं एन्व्हायरमेंटला धक्का लागता कामा नये. म्हणून आता जी इकॉनॉमी रन केल्या जाते नियर टू बी 2010-11 पासून तेव्हापासून तर आजपर्यंत ही इकॉनॉमी आहे रिसायकलिंग इकॉनॉमी आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट रियूज करणे आणि रियूज करण्याच्या आधारावर आपण ह्या सगळ्या गोष्टी मेथडॉलॉजी आपण डेव्हलप केला आहे, रिसर्च अँड डेव्हलपमेंट केलेला आहे. अलॉंग विथ दॅट त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटने भरपूर इनिशिएटिव्स घेतलेले आहे की रियूज कसं करायचं आहे. म्हणून बघा जर तुमच्या असलेल्या पेट बॉटल्स किंवा तुम्ही कोल्ड्रिंक पित असेल तर त्याच्यावर लिहिलेलं असतं MRP आणि जर तुम्ही ती बॉटल परत दुकानदाराला दिलं तर 2 रुपये किंवा 5 रुपये तुम्हाला परत भेटणार आहे. मग हे दाखवतं काय की गव्हर्नमेंट इज विलिंग टू मेक शुअरिंग की हे जे पेट बॉटल्स आहे ते रियूज झालं पाहिजे. दुसरं उदाहरण आहे 50 मायक्रॉन्स जे आहे त्याच्या असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या त्या आपण युजेबलमध्ये केलेलं नाही आहे. म्हणजे 50 मायक्रॉनपेक्षा ज्या कमी सिंगल यूज प्लॅस्टिक्स आहे ते सिंगल यूज प्लॅस्टिकला आपण बॅन केलेलं आहे. मग आता 50 मायक्रॉन्सपेक्षा जास्त असलेली कॅरी बॅग असेल किंवा किराणाची बॅग असेल ते आपण युटिलाइज करायवर जास्त फोकस करतोय. का करतोय? कारण की प्लॅस्टिकचं असलेलं युजेबिलिटी ही परत रिसायकलच्या माध्यमातून आपल्या हातात आली पाहिजे. त्यामुळं सिंगल यूज जे प्लॅस्टिक आहे ते आपण टोटली काय केलेलं आहे, बॅन केलेलं आहे. इवन दो अजून एक स्मॉल त्या प्रकारचा रिफॉर्म सांगतोय. बघा तुम्ही फ्रुटी वगैरे पित असाल किंवा त्या प्रकारचा असलेल्या टेट्रा पॅकमध्ये काही गोष्टी पित असाल तर पूर्वी त्या प्रकारे तो स्ट्रॉ जो असायचा तो प्लॅस्टिकचा असायचा, परंतु आता येतो का? नाही. आता तुम्ही स्टारबक्समध्ये कॉफी प्या, कोल्ड कॉफी प्या किंवा CCDमध्ये कॉफी प्या, तुम्हाला तो जो आहे तो कागदाचा असलेला स्ट्रॉ भेटतोय. का भेटतोय? कारण की त्या स्वरूपाच्या माध्यमातून आपल्याला रिसायकल करणं हे अपेक्षित आहे. आज बघा ना तुमचे असलेले जे मोठमोठे व्यापारी मंडळी आहे, जसं की आपण मोठमोठ्या मॉल्समध्ये गेलो तर आता तिथं प्लॅस्टिकच्या बॅगऐवजी तुम्हाला काय देत आहे, पेपर्स बॅग देत आहे. मग हे सगळं होतं काय आहे? कारण की आता आपली जी इकॉनॉमी आहे ती कशावर आधारित आहे? रिसायकलिंग इकॉनॉमीवर आधारित आपल्याला दिसून येत आहे. इवन दो तुम्ही ऑब्झर्व जर केलं तर कॅडबरीच्या असलेल्या आतमध्ये जो पहिले सोनेरी कागद यायचा तो कागदही देखील आपण काय केलेला आहे, बाजूला काढलेला आहे. का? कारण की मॅक्झिमम कन्झम्पशन्स आणि मिनिमम एन्व्हायरमेंटल हार्मनेस हे प्रिन्सिपल आपण तिथं काय केलेलं आहे, इनबिल्ड केलेलं आहे. मग अशा प्रकारचे असंख्य आपण उदाहरण देऊ शकतो आणि ह्या असंख्य उदाहरणाचं एकमेव कारण आहे की ह्या स्वरूपामध्ये रिसायकल होणं अपेक्षित आहे. मग आता गव्हर्नमेंट रिसायकल इकॉनॉमीवर प्रमोट करत आहे, परंतु ह्या गोष्टी एवढ्या इथपर्यंत सफिशियंट राहिलेल्या नाहीये. का? कारण की आपली असलेली कम्युनिटी म्हणजे मानव जातीची कम्युनिटी ही वाढताना आपल्याला दिसते प्रत्येक देशामध्ये. मग अशा वेळेस आपल्याला काहीतरी कॉन्क्रीट आणि एक नेक्स्ट लेवलची असलेली इकॉनॉमी आता बूस्ट करावी लागेल की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला असलेल्या पर्टिक्युलर इकॉनॉमीला रन करता वेळेस सस्टेनेबिलिटी पण कशी अचीव्ह करता येईल तर त्याच्यावर आपण काय करू शकतो, जास्त फोकस करू शकतो. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून आता ही काय आलेली आहे, नवीन इकॉनॉमी आली आहे आणि इंडियन गव्हर्नमेंटनी तिथं स्वतःहून विलिंगनेसली सांगितलेलं आहे की यस वी आर व्हेरी मच टू ट्राय टू बी की आवर इकॉनॉमी हॅज टू बी शिफ्ट फ्रॉम रिसायकल इकॉनॉमी टू पर्टिक्युलर असलेली सर्क्युलर इकॉनॉमी. मग आता ही सर्क्युलर इकॉनॉमी म्हणजे काय, त्याचा नेमकं काय उद्देश आहे, त्याचा नेमका फायदा काय होऊ शकतो हे आपल्याला अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की जर आपण बघायला गेलं तर डिस्पोजेबल लेवल जो आहे, डिस्पोजेबल म्हणजे तुम्ही जे फेकणार आहे त्या लेवलवर एखादी वस्तू येत असेल तर त्याचा परत काय करा, तुम्ही रियूज करा.
त्याला डायरेक्टली फेकू नका, त्याचा असलेला काहीतरी उपयोग करा. जसं की बघा, आपण पेट बॉटल्स आरामशीर 20 रुपयाची पाणी बॉटल पितो आणि फेकून देतो. त्याच्यापेक्षा त्या पेट बॉटल्स घ्या, त्याला कट करा आणि त्याच्यामध्ये माती भरून एखादं झाड लावा. ॲटोमॅटिकली तुम्हाला त्या पेट बॉटल्सचं युजेबल होणार आहे, रियूज होऊ शकतो, हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. जर एखादी गोष्ट तुम्ही डिस्पोज करत असाल तर त्याच्या स्वरूपामध्ये त्याला रिमॅन्युफॅक्चरिंगकडे पाठवा, रिप्रोडक्शनकडे पाठवा. म्हणजे काय होईल, ती एखादी गोष्ट, ही गोष्ट डिस्पोज होत असेल तर आपण डिरेक्टली काय करतो, समुद्रामध्ये टाकून देतो किंवा त्या प्रकारचं असलेलं तिथं फेकून देतो. मग त्याचं असलेलं परत रियूज करण्यासाठी तुम्ही प्रोडक्शन हाऊसला परत पाठवा ना. ते जिथून घेतलेले आहे त्याच ठिकाणी तुमचं कलेक्टिव्ह नेचर्स असायला पाहिजे आणि जे प्रोडक्शन जिथून घेतलेलं आहे परत तिथं रिसेंड करा ना. का? बिकॉज ऑफ द वी हॅव टू प्रोडक्शन. बघा, मध्यंतरी इंडियन गव्हर्नमेंटनी नियोजन बनवलं आणि त्या पद्धतीने डायरेक्शन पण दिले होते सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि स्टेट गव्हर्नमेंटला, ऑनरेबल सुप्रीम कोर्टनी, की तुमचे जे गणपती बाप्पा आहे त्या गणपती बाप्पाला प्लॅस्टर ऑफ पॅरिस जे म्हणतो त्याच्यापासून दूर ठेवा आणि जे नॅचरल काही गोष्टी असतात की जे त्यांचं डिझॉल्युशन होऊ शकतं तर त्याच्यामध्ये लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करा. म्हणून बघा, आज जे गणपती आपण विसर्जित करतो तर ते विसर्जित करता वेळेस देखील शाडूचा मातीचा गणपती का बरं वापरला जातो? कारण की त्याच्यामध्ये असलेली जी डिझॉबिलिटी आहे विदिन द वॉटर ही हाय लेवलची असते. पण प्लॅस्टर ऑफ पॅरिस जर बघायला गेलं ते डिझॉल्व्ह होत नाहीये. सोबत त्याच्यासोबत आपले काही निर्माल्यच असतात, ते निर्माल्य पण आपण तिथं विसर्जित करतो. मग याच्यामुळे काय होतंय, पोल्युशन वाढतंय. मग प्रोडक्शन लेवलला तुम्ही परत ती गोष्ट काय करा, रिसेंड करा किंवा त्या वस्तू तुम्ही तिथून घेत असाल परत तिथं सबमिट करा आणि काइंड ऑफ तुम्हाला रिम्युनिटीज तिथून भेटणार आहे. याला म्हणतात सर्क्युलर इकॉनॉमी. म्हणजे प्रोडक्शन टू डॅमेज, डॅमेज टू प्रोडक्शन. डॅमेज करत असाल तर त्याला परत रियूज करा. त्याच्याही पुढे जाऊन डिस्पोजेबलचं असलेलं जर तुमच्याकडनं रिसायकलिंग होत असेल मटेरियल इनपुटसाठी, फॉर एक्झाम्पल हा पेन आहे, आता हा पेन ब्रेक झाल्यानंतर तुम्ही याला थ्रो आउट केलं तर हेच थ्रो आउट केलेले पेन्स जर तुम्ही कलेक्ट केले आणि तुमच्या असलेल्या पुढच्या असलेल्या काही प्रोडक्शनसाठी याला अजून ब्रेक करून त्याचा असलेला तुम्ही बारीक चुरा केला आणि नंतर परत त्याला एकवटलं आणि त्या स्वरूपाच्या माध्यमातून क्रिएट केलं तर हे तुमचं एनर्जी काय होणार आहे, कन्झ्युम्शन्स हे कमी स्वरूपातलं होणार आहे. किंवा याच्याही पलीकडे जाऊन ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट यूज करताय तर ती लॉंगर यूजसाठी विचार करा. तुम्ही एखादी गोष्टीची ड्युरेबिलिटी ही जास्त असायला पाहिजे. आपण म्हणतो ना की ह्या जगाच्या पाठीवर पृथ्वी तलावर फक्त प्लास्टिक राहतं. मग प्लास्टिक अशा पद्धतीने बनवा की त्याची लॉंगर युजेबिलिटी पाहिजे, ना की बल्कि सिंगल यूज पाहिजे. जसे की आपण बाजारातून केळी वगैरे घेतलं तर त्याच्यासोबत सिंगल यूज असलेलं प्लास्टिक होतं. घरी आल्यानंतर ते फळ काढलं की आपण ती पिशवी फेकून देतो. मग ॲटोमॅटिकली त्याची रियुजेबिलिटी आहे का? नाही. मग अशा वेळेस तुम्ही प्लॅस्टिकच्या पिशव्या अशा बनवा की त्याचं असलेलं वाटलंच 5 रुपये त्यांच्याकडनं घ्या आणि त्यासोबत सांगा की ही प्लॅस्टिकची पिशवी लॉंग टर्म यूजसाठी असणार आहे. मग अशा स्वरूपामध्ये जेव्हा तुम्ही एखादं प्रोडक्शन तयार करतात ते प्रोडक्शनची ड्युरेबिलिटी काय असायला पाहिजे, लास्ट लॉंग असायला पाहिजे, जेणेकरून काय होणार आहे, लोक त्याचा जास्तीत जास्त वापर करणार आहे. म्हणून बघा ना, आज आपण म्हणतो की ॲपलचा मोबाईल हा लॉंग टर्ममध्ये का वापरला जातो, कारण की त्याची जी मटेरियलिस्टिक काही गोष्टी असेल ते परफेक्ट आहे आणि दुसरी गोष्ट त्याची युजेबिलिटी ही लॉंग टर्मच्या विचाराने असते. परंतु चायनाचे मोबाईल घ्या बरं तुम्ही, ओप्पो घ्या, विवो घ्या, मला कोणाला ब्रँडला नाव नाही ठेवायचं आहे, परंतु त्याच्या संदर्भामध्ये पूर्वी जे चायनाचे मोबाईल यायचे तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स असायचे की 7-8 महिने वापरला, खराब झाला की थ्रो केला. मग याच्यामुळं तुमची असलेली एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन हे काय झालेलं आहे, वाढत चाललेलं आहे, पोल्युशन वाढत चाललेलं आहे. इवन दो ऑनरेबल सुप्रीम कोर्टने एक गोष्टही तिथं निदर्शनात आणली होती, जे की फॉर एक्झाम्पल कॉस्मेटिक्स असतात, जसे की आपलं टूथपेस्ट आहे, त्या टूथपेस्टमध्ये पण देखील मायक्रोप्लास्टिक्स असतात. मग हे मायक्रोप्लास्टिकने आपण काय करतो, यूज करतो, परंतु ते प्लास्टिक खऱ्या अर्थाने यूज होता का? नाही. कॉस्मेटिक्स असतात, त्या कॉस्मेटिक्समध्ये पण मायक्रोप्लास्टिक्स असतात. म्हणजे आपण फेस वॉश करतो, ब्रश करतो, मग ते सगळं डिझॉल्व्ह होतं आणि तो सगळा सिवेज जो आहे तो समुद्राला मिळतो. मग त्याचं असलेलं कन्झम्पशन समुद्रातले मासे खात होते आणि त्यांचा असलेला डेथ ऑफ जो रेट आहे माशांचा तो वाढलेला होता. म्हणजेच कुठंतरी प्रोडक्शन लेवलला आणि मटेरियल इनपुट्समध्ये तुम्ही अशा प्रकारचे मटेरियल यूज करा ज्याचा काय होऊ शकतो, रियूज होऊ शकतो. म्हणजे एवढ्या मायन्यूट लेवलला आता आपल्याला काम करावं लागेल
आपली इकॉनॉमी रन करावं लागणार आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला इकॉनॉमी अशा पद्धतीने रन करायची की पैसाही जसा गोल फिरतो सेम त्या प्रकारे एखादं प्रोडक्शन हे कशा प्रकारे परत रिबोल्ट होऊन आपल्याकडे वापर करता येऊ शकतो याच्यावर काय केलेलं आहे, लक्ष केंद्रित केलेलं आपल्याला दिसून येत आहे. भरपूर असे उदाहरण आपण देऊ शकतो. बघा ना, आता कपडे जे आहे मॅन्युफॅक्चरिंग कपडे जे क्लॉथिंग्स आहे त्या क्लॉथिंगवाल्यांना पण सांगितलेलं आहे की तुमची ड्युरेबिलिटी बघा ती वाढवा. आता पहिले लोक मॅन्युफॅक्चर करणारे लोक काय म्हणायचे, आपण शर्ट तयार करू, तो शर्ट काय झाला पाहिजे 4 महिन्यात खराब झाला पाहिजे म्हणजे आपलं डिमांड वाढेल आणि कन्झ्युमर वाढेल. मग अशा पद्धतीचं असलेलं जेव्हा निदर्शनात आलं त्यावेळेस ऑनरेबल सुप्रीम कोर्ट असेल किंवा रिसर्च थिंक टँक्स होते तर त्यांनी डायरेक्शन दिली मॅन्युफॅक्चर सेक्टरला आणि सांगितलं की तुमचे कपडे पण अशा प्रकारे बनवा की तिथं ॲटलिस्ट त्या माणसाला 1 वर्ष वापरण्याची इच्छा होऊ शकते. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस ही काय आहे, सर्क्युलर इकॉनॉमी आहे आणि ह्या सर्क्युलर इकॉनॉमीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. मग आता त्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर इथं त्याचं असलेलं नेमकं काय आहे तर कमी वापर. एखादी गोष्ट जी आहे ती कमी वापर किंवा त्या प्रकारचं असलेलं पुनर्वापर किंवा त्या प्रकारचं त्याला रिसायकल करणे, रिफॅब्रिमेंट्स करणे किंवा रिकवर आणि रिपेअर अशा प्रकारचं जे मॉडेल आहे ह्या मॉडेलवर काय होणार आहे, इस्टॅब्लिश केल्या जाणार आहे. जे अन्नपदार्थ पॅकेजिंग केलं जातं तर ते पॅकेजिंग करता वेळेस आपल्याकडचं असलेलं युजेबल मटेरियल कोणतं आहे तर प्लॅस्टिक आहे. त्याच्याऐवजी आपण काय यूज केलं पाहिजे तर जे आपल्याकडचं डिग्रेडेबल असेल, जसं की फॉर एक्झाम्पल असे काही प्लॅस्टिक्स आहे किंवा अशा काही प्रकारच्या वस्तू बनवतोय की जे डिग्रेड होऊ शकतात. जसं की मी तुम्हाला सांगितलं की पेपर बॅग्स काय आहे, वी कॅन बी रिमोल्ड रियुजेबल करू शकतो त्याला. मग आता इथं त्या गोष्टी वापरल्या गेल्या पाहिजे. देन इट कुड बी अ पॉसिबिलिटी की अशा स्वरूपात होत असेल तर खरं आपला भारत हा कुठंतरी चांगल्या पदावर जाऊ शकतो. आज बघा ना, तुम्ही स्ट्रीट फूड जरी घेत असेल तर त्याच्यामध्ये आता महत्त्वाचं ते काय करताय, सगळ्या गोष्टी पेपरच्या बॅग्समध्ये टाकून देत आहे. हे काय आहे, एका प्रकारे इकॉनॉमी रन करण्याची जी कॅपॅसिटी आहे ती केल्या जात आहे. मग आता नेमकं याचे फायदे काय, तुमच्या असलेल्या UPSCच्या पर्स्पेक्टिव्हने जर तुम्ही बघायला गेलं तर हे महत्त्वाचं आहे. सोबतच MPSC 2025च्या ओरिएंटेशनने जर तुम्ही कार्य करत असाल किंवा तुम्ही लिखाणाची सराव करत असाल तर तुम्हाला 100% विचारल्या जाण्याची शक्यता आहे, कारण की चर्चेमध्ये आहे. मग आता हे आपण जर यूज करत असेल सर्क्युलर इकॉनॉमी, लगेच सडनली चेंज होणं अपेक्षित नाहीये. याला इट विल टेक लिटिल बिट मोर टाइम्स, कारण की सडनली इकॉनॉमी चेंज करणं आणि डायरेक्टली तुम्हाला सांगणं की याच्या पुढं सायकलच वापरा, गाडी वापरू नका, हे डायजेस्टिव्ह मटेरियल असणार नाहीये. बघा आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल इकॉनॉमिकमध्ये फार मोठे चेंजेस होत आहे. जसं की पहिले पेट्रोल असायचे, पेट्रोल नंतर त्या प्रकारचं असलेलं डिझेल असायचं, डिझेल नंतर पेट्रोल आलं, पेट्रोल नंतर त्या प्रकारचं आता CNG आलंय, CNG नंतर मध्ये LPG नंतर CNG नंतर आता इलेक्ट्रॉनिक बाईक्स आलेल्या आहे. म्हणजे आता उद्या चालून आपल्याकडं अशा प्रकारच्या असलेल्या काही गाड्या बनणार आहे की ते कदाचित त्याला फक्त एक आपण सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून तेही चालू शकतो. म्हणजे अशा स्वरूपामध्ये ज्या काही गोष्टी बनवत आहे तर त्याच्या मागचं एकच उदाहरण आहे किंवा एकच संकल्पना आहे, ती म्हणजे सर्क्युलर इकॉनॉमी. हे आपल्याला करणं काळाची गरज आहे का, पोल्युशन वाढत चाललेलं आहे. आज आपण बघायला गेलं तर जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे ते सगळे पब्लिक ट्रान्सपोर्ट काय आहे, CNG बेस झालेलं आहे. आज आपण मेट्रोची असलेली डेव्हलपमेंट का करतोय, मेट्रोज रेल्वेची डेव्हलपमेंट का करतोय, कारण की पब्लिक ट्रान्सपोर्ट हा वाढला पाहिजे आणि विदिन द स्पेस ऑफ द पर्टिक्युलर जे आहे त्याच्यामध्ये. मग याचे फायदे काय तर पहिला फायदा आहे की तुमच्या असलेल्या स्वरूपामध्ये हे जे मॉडेल परिवर्तन केलं तर त्याचा नक्की आपल्या संपूर्ण जगामध्ये फायदा होऊ शकतो. एक रिपोर्ट आहे, त्या रिपोर्टचं नाव आहे सर्क्युलेटरी गॅप रिपोर्ट 2022. त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आतापर्यंत फक्त 8.6% इथपर्यंत सर्क्युलर इकॉनॉमीचा वापर केला आहे. जर लार्ज स्केल केला तर बेनिफिट होऊ शकतो. दुसरा फायदा आहे रोजगाराच्या नवीन संधी तिथे निर्माण होऊ शकतात. आज आपण बघतोय की स्मॉल स्केल इंडस्ट्री असेल
किंवा कॉटेज इंडस्ट्री असेल किंवा ज्याला आपण गृह उद्योग म्हणतो, लघु उद्योग म्हणतो, ह्या उद्योगांच्या आधारावर असलेल्या ज्या काही महिला मंडळ असेल आणि ते जर डिपेंड असेल त्याच्यावर, तर त्यांना युजेबिलिटी ही जास्त होऊ शकते जर आपण सर्क्युलर इकॉनॉमी करायला गेलं. प्लास्टिकचं पिशवी छापणं किंवा प्लास्टिकची पिशवी तयार करणं त्याच्यासाठी मशिनरी लागणार आहे, परंतु पेपर बॅग्स बनवताना अगदी घरी बसल्या बसल्या पेपर बॅग्स बनवू शकता. रोजगाराची संधी निर्माण होऊ शकते. तिसरं आहे त्या प्रकारचं असलेलं आपण जे आयात करतो ते आयात आपण काय करणार आहे, कंप्रेस करून टाकणार आहे. आयात जास्त करायची गरज पडेल का? नाही पडणार. दुसरी गोष्ट, आपलं जे स्वप्न आहे आत्मनिर्भरचं, तर तेही काय होणार आहे, इथं युटिलाइज केल्या जाणार आहे. चौथं आहे पर्यावरणाचे पण सगळ्यात महत्त्वाचं असलेलं फायदे. पर्यावरणाचं डिग्रेडेशन कमी होईल. पर्यावरणामध्ये असलेल्या सगळ्या काही गोष्टी असेल ते प्रॉपरली यूज केल्या जाणार आहे, कारण की पर्याय नाही आहे. आपण पर्यावरणाच्या बियॉन्ड जाऊ शकत नाही. एन्व्हायरमेंटल इज अ अल्टिमेटम आणि आपल्याला त्या एन्व्हायरमेंटच्या आधिपत्याखाली राहायचं आहे. आज बघा ना, आज तुम्हाला एक त्या प्रकारे वाटत असेल की बिबट्या आपल्या शहरामध्ये आलाय, परंतु नाही, आपण बिबट्याच्या घरामध्ये गेलो आहोत म्हणून बिबट्या आपल्याला इथं घराघरामध्ये दिसतंय. मग हे सगळं जेव्हा आपण बघतो तर ही मानव जातीची असलेली प्रवृत्ती आणि ह्या प्रवृत्तीमुळे तयार झालेले हे सगळे कॉन्सिक्वेन्सेस, मग याला कमी करण्यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. जैवविविधतेचे जे संरक्षण आहे म्हणजे प्रोटेक्शन ऑफ द बायोडायव्हर्सिटी, दिस इज अ मेजर कन्सर्न. बायोडायव्हर्सिटी आपण किती प्रोटेक्ट करू शकतो हे इंडिव्हिज्युअल लेवलवर आपण सांगू शकतो. आज आपले चिप्स खातो, परंतु त्याचं रॅपर आपण रँडमली तिथं रस्त्यावर टाकून देतो, परंतु त्या चिप्सच्या असलेल्या रॅपरमुळं ब्लॉकेज होणं किंवा त्या गोष्टीचे असलेल्या युटिलायझेशनमध्ये जर एखाद्या मुक्या जनावरांनी त्याला खाणं, ह्या सगळ्या गोष्टी कुठंतरी काय होणार आहे, हार्मनेस क्रिएट होणार आहे. मग हे जर आपण यूज नाही केलं तर आपल्या असलेल्या इकॉनॉमीबद्दल बदल केला तर आपल्याला कुठंतरी त्याचा यूज होऊ शकतो. परंतु त्या प्रकारच्या असलेल्या स्वरूपामध्ये इंडियन गव्हर्नमेंटनी मग काही पावलं उचललेली आहे का? इंडियन गव्हर्नमेंटनी सांगितले तर आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर की येस वी आर डेअरिंग, वी आर विलिंग टू बी शेअर दिस काइंड ऑफ अ नेचर्स, की आम्ही ह्या प्रकारचे नेचर्स आम्ही तयार केलेले आहे. मग त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले इंडियन गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, तर पहिलं केलं ते म्हणजे काय, राष्ट्रीय संसाधन कार्यक्षमता धोरण आपण पार केलेलं आहे किंवा पास केलेलं आहे. नॅशनल रिसोर्सेस एम्पॉवरमेंट प्रोग्राम ज्याला आपण म्हणतो. मग आता याच्यामध्ये काय केलं की आपले जे संसाधनं आहे, जे नॅचरल रिसोर्सेस आहे, त्याचं प्रॉपर युटिलायझेशन, त्याचं प्रॉपर कार्यक्षमता कशी वाढवल्या जाईल याचं धोरण आखलेलं आहे. म्हणजे भारताने स्वतःहून त्या प्रकारच्या असलेल्या गोष्टी तयार केलेल्या आहे की आम्ही कशा स्वरूपामध्ये एखादा नॅचरल रिसोर्सेस यूज करणार आहे, कोल किती प्रमाणात यूज करू, त्या कोलपासून एनर्जी किती यूज करू, ह्या सगळ्या गोष्टीवर आम्ही काय केलेलं आहे, चर्चा केलेली आहे. जसं की आपण आता जे पर्टिक्युलर नॅचरल रिसोर्सेसवर तयार होणारी जी एनर्जी आहे ते आपण स्विच करतोय न्यूक्लिअर एनर्जीवर. का तयार करतोय, कारण की डे बाय डे आपलं एनर्जी कन्झम्पशन वाढलेलं आहे, परंतु तेवढं त्या स्वरूपामध्ये आपल्याकडचे जे नॅचरल रिसोर्सेस आहे ते अबंडंट प्रमाणामध्ये आहे का? बिलकुल नाही. त्यामुळं आपण त्याला यूज करावं लागणार आहे. जसे की आपण सोलारचा एनर्जी जास्त यूज करतोय, अशा विविध प्रकारच्या गोष्टीमध्ये आपण बदल त्याच्यामध्ये आणत आहोत. त्याच्यानंतर आहे एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी आपण तयार केलेला आहे. म्हणजे जो प्रोड्युसर आहे, फॉर एक्झाम्पल हा एक रिमोट बनवणारी कंपनी आहे, तर रिमोट बनवणाऱ्या कंपनीची रिस्पॉन्सिबिलिटी असेल की याची युजेबिलिटी किती असेल, रियुजेबिलिटी किती असेल आणि त्याची ड्युरेबिलिटी किती असणार आहे. हे सगळं तुम्ही डोक्यामध्ये ठेवूनच प्रोडक्शन केलं पाहिजे. पहिले फक्त कंझ्युमर बेस वाढवणे किंवा कंझ्युमरचं असलेलं युटिलायझेशन करून इकॉनॉमीमधून पैसा कमवणे हा तुम्ही आता बाजूला ठेवलं पाहिजे. याची ड्युरेबिलिटी, याची युजेबिलिटी, रियुजेबिलिटी ही सगळी चेक करूनच तुम्ही काय केलं पाहिजे, त्या प्रकारचं प्रोडक्शन केलं पाहिजे. असं इंडियन गव्हर्नमेंटनी तयार केलेलं आपल्याला दिसून येत आहे. सोबतच जैव अर्थव्यवस्था, बायो इकॉनॉमी पण आपण इथं काय करतोय, प्रमोट करतोय. मग बायो इकॉनॉमीमध्ये आतापर्यंत जे फॉसिल फ्युएलचा वापर करून आपण नॅचरल गॅसेस असेल किंवा विविध प्रकारचे असलेले डिझेल, पेट्रोल यूज करतोय, परंतु आता बायोडायव्हर्सिटीचा विचार करून आपल्याकडचे जे स्टबल्स राहिलेले आहे, म्हणजे कापणी केल्यानंतर उरलेले जे काही गोष्टी असेल तर त्याच्यापासूनही आपण काय करणार आहोत, तिथं जैव स्वरूपाच्या असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून इंधन तयार करणार आहोत. किंवा मायक्रोबायो
असलेले जे काही सूक्ष्म जीव असेल तर त्याच्यापासूनही इंधन बनवण्याचा आपण प्रयत्न करतोय. म्हणजे एका प्रकारे आपली जी इकॉनॉमी असणार आहे ती आता बायो इकॉनॉमीवर आपण टिल्ट करत आहोत. हे इंडियन गव्हर्नमेंटने केलेलं आहे. सोबतच त्या प्रकारचा नीती आयोगाचे काही उपक्रम आहे, ते उपक्रमाच्या माध्यमातूनही देखील काय केलं जात आहे, इथं एक्झिक्युशन्स केल्या जात आहे. परंतु शंका अशी आहे की ह्या सगळ्या गोष्टी आपलं म्हणणं सोपं आहे, परंतु करणं काय आहे, अवघड आहे. मग अशा वेळेस आपल्याला काय चॅलेंजेस आहे किंवा त्या प्रकारचे असलेले व्हॉट आर द चॅलेंज हॅज बीन फेस्ड बाय द इंडियन गव्हर्नमेंट इन द प्रेझेंट कंटेक्स्ट अँड व्हॉट विल बी द प्रॉब्लेम्स विल बी फेस बाय द इंडियन गव्हर्नमेंट. मग त्याच्यावर ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस काय दिसतंय आपल्याकडं की पर्टिक्युलर काही गोष्टी स्वीकारणं आणि त्या गोष्टीचं असलेलं युटिलायझेशन करणं हे सडनली चेंज होऊ शकतं का? बिलकुल होऊ शकत नाही. मग त्या प्रकारचं असलेलं अनक्लिअर व्हिजन आहे इंडियन गव्हर्नमेंटकडं सध्या तरी, की नेमकं कसं करायचंय. अजून कोणी सर्क्युलर इकॉनॉमीवर जास्त करून भाष्य करताय, परंतु कृतीमध्ये आणलं आहे का? नाही. आपल्याला कसं करायचं याचं क्लिअर व्हिजन आहे का इंडियन गव्हर्नमेंटकडं? तर सध्या तर नाहीये. आज जसं आपण बघितलं की आपण इलेक्ट्रॉनिक व्हेकल्सला प्रमोट करतोय, परंतु चार्जिंगचं असलेली पोर्टेबिलिटी आहे का? बिलकुल नाही. मग त्यामुळे बघा ना, इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स आणूनही सुद्धा त्याची सुरुवातीला बूम झाली, परंतु मार्केट नंतर डिक्लाइन होत गेलं का? कारण की ह्या सगळ्या गोष्टीची असलेली तिथं ॲश्युरन्स नव्हतं, क्लिअर व्हिजन नव्हतं. त्यामुळे हे एक पहिलं आव्हान असणार आहे. दुसरं आव्हान असणार आहे रिलक्टन्स ऑफ अ इंडस्ट्री. इंडस्ट्रीवाल्यांना एवढं ॲडॉप्ट करणं सोपं नाहीये. मी जर ॲज अ इंडस्ट्रियलिस्ट असेल, माझी पहिले 5,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट आहे आणि सडनली गव्हर्नमेंट म्हणतं की आपण असं चेंज केलं पाहिजे. मग मला एक सांगा, माझी जी इन्व्हेस्टमेंट आहे ती काय होणार आहे? वाया जाणार आहे. मग एवढं सडनली एकदम 360 डिग्रीमध्ये चेंजेस होऊ शकतं का? नाही. मग इंडस्ट्रीच्या स्वरूपामध्ये हा एक प्रॉब्लेम फेस केला जातोय इंडियन गव्हर्नमेंटमध्ये. तिसरं आहे तो म्हणजे काय? इन्फ्रास्ट्रक्चर चॅलेंजेस. आत्ता सांगितलं की इन्फ्रास्ट्रक्चर तुमच्याकडे किती आहे, तुम्ही किती कॅरी करू शकता, त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर बर्डन किती आहे हे तुम्हाला तिथं अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. चौथं आहे कल्चरल चॅलेंजेस. जर तुम्हाला म्हटलं की आता यापुढं एकदम तुम्ही जंगलामध्ये राहिलं पाहिजे आणि तुम्ही कोणत्याही स्वरूपामध्ये इंटरनेटचा वापर नाही केला पाहिजे, गॅजेटचा वापर नाही केला पाहिजे, तुम्हाला गाडी नसेल, अशा काही गोष्टी आहे, हे फक्त मनामध्ये जरी विचार आणला तर 1 दिवस 2 दिवस हार्डली 7 दिवस माणूस राहू शकतो, अदरवाईज राहू शकत नाही. कल्चरनी तुम्हाला सांगितलेलं आहे, आजूबाजूचे कल्चर, की गॅजेट घ्या, ॲपल 14 आणलाय, आता 15 येणार आहे, उद्या 16 येणार आहे, तुम्ही गॅजेट घेत राहणार आहे. मग अशा प्रकारच्या इकॉनॉमीला अजून एक दुसरी टर्मिनॉलॉजी आहे, ती म्हणजे स्पायरल इकॉनॉमी. मग ही स्पायरल इकॉनॉमी पण हार्म्स क्रिएट करते, तुमचे कल्चरल्स प्रॉब्लेम्स क्रिएट करताय. मग अशा वेळेस काही कल्चरला असंही दिसतंय की त्या प्रकारच्या असलेल्या काही गोष्टी अनावश्यकरित्या बघितल्या जात आहे. जसं की फॉर एक्झाम्पल ऑनरेबल सुप्रीम कोर्टनी जेव्हा पिटिशन दाखल झाली सुप्रीम कोर्टमध्ये, तर त्यावेळेस एका माणसाने तिथं पिटिशन दाखल केली आणि सांगितलं काय की दिवाळीच्या असलेल्या फटाके फुटल्यामुळं प्रदूषण होतं म्हणे. परंतु तिथं ऑनरेबल सुप्रीम कोर्टने सांगितलं की हे कल्चर आहे इंडियाचं, ते सडनली 360 डिग्रीमध्ये चेंज होऊ शकत नाही. इट विल टेक लिटिल बिट मोर टाइम्स. म्हणून बघा ना, आपल्याकडं आता बेरियम नसलेले फटाके म्हणजे एन्व्हायरमेंट फ्रेंडली फटाके वाजवण्याचा सुप्रीम कोर्टचा आदेश आहे. म्हणजे कल्चर पण तुमचं टिकलून जाणार आहे आणि अलॉंग विथ दॅट तुमच्या असलेल्या बाकीच्या ज्या काही गोष्टी असेल तर तीही तिथं रिसेटल होऊन जाणार आहे. मग अशा वेळेस हे आव्हानं पण आपल्या भारतासमोर आहे. आणि लास्टला आहे ग्रोथ ऑफ द कन्झ्युमरिझम्स अँड द मटेरियलिझम. डे बाय डे आपला कन्झ्युमरिझम वाढतंय, डे बाय डे त्या प्रकारच्या असलेल्या स्वरूपामध्ये आपल्याकडचं जे मटेरियलिझम आहे ते वाढत चाललेलं आहे. मग अशा वेळेस सर्क्युलर इकॉनॉमी टिकल की नाही हे येत्या काळामध्ये आपल्याला तिथे ॲनालिसिस करावं लागेल. परंतु मित्रांनो, आपल्याला सर्क्युलर इकॉनॉमीचा वापर करून आपल्या एन्व्हायरमेंटलला प्रोटेक्ट करणं हे भारताचा नागरिक म्हणून नव्हे तर पृथ्वी तलावर आपला जन्म झालेला आहे, बिईंग अ ह्युमन पर्सन म्हणून आपल्याला ते सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. अशा वेळेस जर त्या प्रकारच्या असलेल्या गोष्टी होत असेल तर कदाचित आपल्याकडनं एन्व्हायरमेंटचं प्रोटेक्शन केलं जाऊ शकतं. मग हे अशा स्वरूपातलं मला तुमच्यासमोर मांडणं अपेक्षित होतं. लिनियर इकॉनॉमी, रिसायकलिंग इकॉनॉमी आणि सर्क्युलर इकॉनॉमी या पुढचं असलेले असे काही ज्या नवीन नवीन गोष्टी असणार आहे ते नवीन नवीन गोष्टी मी तुमच्यासोबत घेऊन येणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की
तुमचे काही क्वेश्चन्स असेल किंवा तुमचे असलेले वाटत असेल की सर याच्यावर व्हिडिओ घ्या, मी डिटेलमध्ये त्याच्यावर व्हिडिओ घेईल आणि त्या अनुषंगाने माझा जेवढा प्रयत्न असेल स्पष्टपणे सुस्पष्टपणे ज्या काही गोष्टी असेल त्या तुमच्यासमोर मांडणे, तर तुम्ही प्लीज कमेंट करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, ही आमच्याकडनं इच्छा. थँक्यू सो मच.